नुकतीच राजस्थानमधील जैसलमेर येथे 95वी जीएसटी काउन्सिल मीटिंग केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. म्हणजेच या काउन्सिल मीटिंगच्या अध्यक्षपदी केंद्रीय वित्त मंत्री निर्मला सीतारामन या होत्या. आरोग्य, विमा तसेच जीएसटीमध्ये काही का होईना सूट मिळेल ही आशा लावून बसलेल्या सर्वसामान्य नागरिकांच्या पदरी मात्र ह्यावेळी सुद्धा निराशाच आलेली आहे. तर काउन्सिलिंग मीटिंग जी जीएसटीची काउन्सिलिंग मीटिंग झाली त्यामध्ये कोणत्या गोष्टींवरती कर वाढले, कुठल्या गोष्टींचे कर कमी केले हे संपूर्ण आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न करू. नमस्कार, मी प्रियंका माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करते आणि व्हिडिओ आवडला तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. सगळ्यात पहिला मुद्दा म्हणजे आरोग्य आणि जीवन विमा यांच्यावरील कराची कपात ही जानेवारी 2025 पर्यंत पुढे ढकलण्यात आलेली आहे. आता जीएसटी म्हणजे काय तर गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स, आणि हा कर जो आहे ना तो अप्रत्यक्ष कर आहे. म्हणजे साधा तुम्ही निरमा जरी खरेदी केला तर त्याच्यावरती अप्रत्यक्षरित्या तुमच्याकडून कर आकारला जातो. आता ही जी बैठक झाली तर याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे पहिला मुद्दा होता की पॅकेज ड्रिंकिंग वॉटर, त्याच्यानंतर 10,000 किमतीपेक्षा कमी असणारी सायकल, त्यानंतर नोटबुक यावरील जो 18% GST अगोदर होता तर तो 5% करावा असा पहिला प्रस्ताव होता. त्याचबरोबर स्विगी, झोमॅटो याच्यावरून जे आपण काही गोष्टी ऑर्डर करतो त्याच्यावरती सुद्धा आपण 18% GST देतो, तर तो सुद्धा GST कमी करून 5% आणावा असा प्रस्ताव होता. तर ह्या सगळ्या मुद्द्यांवर चर्चा झाल्या की नाही हे आता आपण सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून बघूयात. आता याच्यामध्ये बघा की व्यावसायिकांद्वारे वापरण्यात आलेल्या इलेक्ट्रिक वाहनांच्या विक्रीवरती 18% GST आकारण्यात येणार आहे. तर हा एक निर्णय झालेला आहे. आता हा जो कर आकारण्यात येणार आहे ना तो मार्जिन मूल्यावरती असणार आहे. म्हणजे तुमची खरेदी आणि विक्री किंमत याच्यातील जी तफावत आहे याच्यावरती तो GST आकारण्यात येणार आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर समजा तुम्ही एखादी गाडी घेतली आणि ती तुम्ही तुमच्या मित्राला जर विकली तर त्याच्यावरती हा कर आकारण्यात येणार नाही. हे पहिलं आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. त्याचबरोबर विमानाचे इंधन हे सुद्धा या कक्षेच्या बाहेर ठेवण्यासाठी सहमती दर्शवलेली आहे. त्यानंतर पॉपकॉर्नवरती सुद्धा कर आकारण्यात येणार आहे. पॉपकॉर्नमध्ये सुद्धा सिम्पली साधे अनपॅक पॉपकॉर्न असतील तर त्याच्यावर 5% GST, त्यानंतर लेबल आणि मसालेदार पॉपकॉर्न असतील तर 12% GST आणि कॅरमलाइज पॉपकॉर्न जर असतील तर त्यावरती 18% GST आकारण्यात येणार आहे. आता बऱ्याचशा विमा कंपन्या आहेत की ज्यांच्याकडून आपण विमा खरेदी करत असतो तर त्याच्यावरील टॅक्समध्ये काहीतरी आपल्याला दिलासा मिळेल अशी आशा बऱ्याच दिवसांपासून आपण लावून बसलेलो आहोत, परंतु याच्यावर सुद्धा कुठलाही टॅक्स कमी करण्यात आलेला नाही. त्याचबरोबर ऑनलाईन जे काही प्लॅटफॉर्म्स आहेत स्विगी, झोमॅटो ज्याच्यावरून आपण ऑनलाईन फूड ऑर्डर करतो तर त्याच्या बाबतीतला सुद्धा निर्णय हा पुढे ढकलण्यात आलेला आहे. आता वरती तक्त्यात दिल्यासारखं पहिलं सर्व्हिस टॅक्स रेट जो होता तो कसा होता आणि GST रेट कसा आहे हे तुम्हाला फरक लगेच कळतोय. तर आपण जीवन आरोग्य विम्यावरती 18% GST भरत असतो. त्यानंतर ट्रॅडिशनल एन्डॉवमेंटसाठी आपण जवळजवळ 4.5% GST भरतो. त्यानंतर सिंगल प्रीमियम प्लॅन जर असेल तर 18% GST आणि सिंगल प्रीमियम ॲन्युअलिटी प्लॅन जर असेल तर 1.8% GST आपल्याला द्यावा लागतो. आता हे वरील जे कर आहेत ना ते सर्व वयोगटातील लोकांना सेम पद्धतीने ॲप्लिकेबल आहेत आणि त्यामुळे हे सर्व कर कमी होऊन याच्यामध्ये सूट मिळावी अशी अपेक्षा होती. आणि याच्यावरती काल म्हणजे त्या बैठकीमध्ये चर्चा करण्यात आली, परंतु त्याच्यावर निर्णय अद्याप घेण्यात आलेला नाही. यासाठी बिहारचे मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठीत करण्यात आली होती आणि ह्या समितीने नोव्हेंबरमध्ये असं सांगितलं सुद्धा की जे वयोवृद्ध लोक आहेत त्यांची जी हेल्थ म्हणजे जो आरोग्यावर होणारा खर्च आहे तो कमी करण्याच्या दृष्टीने हे सगळे कर कमी करण्यात यावे आणि याच्यासाठी त्यांनी सहमती देखील दाखवली होती. परंतु अजूनही
पूर्ण राज्यांच्या देशातील जेवढे पूर्ण राज्यांच्या मंत्र्यामध्ये याच्यावरती एकमत येत नाही, याच्यावरती असमानता त्यांच्या मतांमध्ये दिसून येते आणि त्याच्यामुळे हा निर्णय जो आहे आरोग्य विमा यांच्यावरील GST कमी करण्याचा निर्णय तो जानेवारीपर्यंत पुढं 2025 पर्यंत पुढं ढकलण्यात आलेला आहे. आता आपल्यामध्ये जुन्या गाड्या घेण्याचा ट्रेंडसुद्धा खूप आहे, कारण मध्यमवर्गीय लोकांना जुन्या कार घेणं परवडतं. अगदी कमी किमतीमध्ये त्यांना चांगल्या पद्धतीची जुनी कार भेटते आणि यासाठी अनेक मोठमोठ्या कंपन्या कार्यरत आहेत की ज्या म्हणजे जुन्या गाड्या विकत असतात. आता याच्यामध्ये तुम्हाला एक मुद्दा समजून घेणं महत्त्वाचं आहे. जर समजा एखाद्या व्यक्तीने इलेक्ट्रिकल व्हेइकल किंवा एखादी गाडी खरेदी केली आणि ती त्याने दुसऱ्या व्यक्तीला विकली, तर त्याच्यावरती आपल्याला GST लागणार नाही. म्हणजे जे मार्जिन असेल मध्ये खरेदी विक्री यांच्यामधलं जे मार्जिन असेल त्याच्यावरती GST द्यावा लागणार नाही. परंतु जर एखाद्या डीलरने नवीन गाडी घेतली आणि ती काही मूल्य ॲड करून दुसऱ्या व्यक्तीला जर विकली डीलरने बरं का, तर त्या मार्जिन किमतीवरती जवळजवळ 18% GST हा त्याला भरावा लागणार आहे, की जो पूर्वी 12% GST होता. आणि नवीन जे इलेक्ट्रिकल व्हेइकल्स आहेत त्याच्यावरती 5% GST आधीप्रमाणे लागू आहे. आता येणाऱ्या काळामध्ये जवळजवळ 148 गोष्टी आहेत की ज्यामध्ये तुमची महागडी गाड्या आहेत, महागडे घड्याळ आहेत, महागड्या चपला, महागडे कपडे, बुटं, म्हणजे ज्या काही लक्झरियस आयटम्स आहेत त्याच्यावरती GST निश्चितच वाढण्याचा म्हणजे शक्यता खूप दाट आहे. आता काय काय महाग झालं तर यामध्ये निश्चितच ज्या जुन्या सेकंड हँड गाड्या होत्या त्याच्यावरील GST वाढल्यामुळे त्या गाड्या महाग झाल्या. त्यानंतर रेडी टू ईट जे पॉपकॉर्न्स आहेत त्यावरती GST वाढवल्यामुळे ते महाग झालेले आहेत. ACC सिमेंटचे ब्लॉक्स आहेत त्याच्यावरती 12% GST लावला आहे. कॉर्पोरेटद्वारा ज्या काही सेवा दिल्या जातात त्याच्यावरती GST वाढवण्यात आलेला आहे. आता स्वस्त काय होणार आहे तर आर्थिकदृष्ट्या दुर्बल असणाऱ्या घटकांना सरकारद्वारे पुरवण्यात येणाऱ्या अन्नपदार्थांवरील GST कमी करण्यात आलेला आहे. दुसरं म्हणजे हवाई क्षेपणास्त्र असेंब्ली उपकरणं स्वस्त करण्यात आलेली आहे. त्यानंतर IEA ज्या काही तपासणी करण्यासाठी जे उपकरणं वापरण्यात येतात ती स्वस्त करण्यात आलेली आहे. आणि शेतकऱ्यांकडून विकली जाणारी काळी मिरी, बेदाणे म्हणजे शेंगदाणे याच्यावरती कर आकारला जाणार नाही, म्हणजे ते सुद्धा स्वस्त होणार आहे. तांदळावरील पीठ यावरील सुद्धा कर कमी करण्यात आलेला आहे. आता सामान्यांच्या दृष्टीने जर विचार केला तर त्यांना सेकंड हँड गाड्या ज्या आहेत त्या थोड्याशा महाग खरेदी कराव्या लागणार आहेत. त्यानंतर काळे मिरे, शेंगदाणे यांच्या संदर्भातला एक निर्णय जो सर्वसामान्यांसाठी आहे. आणि त्यानंतर बँक पिनल चार्जेस, तर हा एक आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा आणि तेवढं चॅनलला जाता जाता सबस्क्राईब करून जा बरं का. धन्यवाद. थँक्यू. व्हिडिओ आवडला